शेंगा यांना आपण आता तंदुरी मसाला लावलेला आहे आणि हे चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेलं आहे. एक जवळ अर्धा तास झाला हे आपण मॅरिनेट करतो. हा बुराडाचा पाला हा मी आमच्याकडे आत्ता सध्या मडकं अवेलेबल नसल्यामुळे आम्ही आत्ता सध्या हे करतो आहे कुकरचा वापर करतो यासाठी. बघूया आता पुढे. आपण बुराडाचा पाला टाकलेला आहे आणि त्याच्यावर आपण आता शेंगा व्यवस्थितपणे रचत आहेत. आता हे आपण एक शेंगांचा थर पूर्ण असा रचला गेला आहे, चांगल्या प्रमाणे बसवले गेले. त्याच्यामध्ये चवीसाठी आपण मीठ टाकत आहेत. हे मीठ खड्याचं मीठ टाकावं, जाडं मीठ म्हणजे जेणेकरून शेंगांना चांगल्या प्रकारची चव आली पाहिजे. हे आपल्या चवीनुसार टाकायचं आहे. आणि थोडं तंदुरी मसाला शेंगांवर टाकावा लागेल असं वाटतं, कारण की आम्ही जो मसाला लावला तो शेंगांना पूर्णपणे लागला नाही आहे. हा लेग पीस मला आणि माझ्या भाच्याला खूप आवडतो. मानस पाटील हा रोज चिकन खातो, तरी पण त्याचं पोट काय भरत नाही, चिकनशिवाय खात नाही. आणि हा दुसरा लेग पीस हा माझ्यासाठी आहे. आणि हे जे छोटे छोटे पीस आहेत ते माझ्या मुलासाठी आहेत. तो मुलगा माझा खूप चिकनमध्ये पाण्याचा जो पीस आहे तो माझ्या बायकोला लागतो आणि माझ्या आईला लागतो. त्यांना कडक कडक पखाचा वगैरे असं त्यांना कडक कडक लागतं. माझा भाऊ आपण आता असं एक पूर्ण थर लावून घेतला आहे चिकनचा. त्याच्यावर पुन्हा एक शेंगांचा थर लावूया. पूर्ण असे शेंगा त्याच्यावर बसवायच्या आणि जो